नगरच्या राजकारणात सध्या प्रभानगरच्या विखे घराण्याची चौथी पिढी सक्रिय आहे. विखेंच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीतील नेत्यांनी जिल्ह्याचाच नाही तर थेट राज्याच्या राजकारणातही आपली छाप कायम ठेवली आहे. विखे जसे सहकारातील राजकारणासाठी ओळखले जातात, तसेच ते बारामतीच्या पवारांसोबतच्या संघर्षासाठीही ओळखले जातात. राज्यभरातील विरोधकांचे राजकारण पवारांनी संपवले असले तरी विखे कुटुंब मात्र त्यांना पुरून उरल्याचे अनेकदा दिसले आहे. आता याच पवार-विखे संघर्षाचा पुढचा अध्याय सुरू झालाय. पवारांच्या आधिपत्याखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सध्या चौकशी सुरू झाली आहे. ही चौकशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्रामुळे सुरू झाल्याच्या चर्चा आहेत. विखेंच्या या यॉर्करपुढे शरद पवार क्लीन बोल्ड होतील का, हे येत्या 60 दिवसात समजणार आहे. नेमकं काय झालंय, विखेंनी काय साधलंय, हाच विषय आपण आज समजून घेऊयात. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचं आपला महाराष्ट्र न्यूज. तर तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर चला, प्रभानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली 27 सप्टेंबरला झाली. त्यावेळी मंत्री विखेंनी शरद पवारांवर थेट आरोप केले. म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ज्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर आहे, मात्र ती संस्था जाणता राजाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून राजकीय अड्डा करून ठेवली आहे. उसाबाबत कसलेही संशोधन नाही, बदलत्या युगात असलेले तंत्रज्ञानसुद्धा कारखान्यांना ते सांगू शकले नाहीत. हार्वेस्टरसुद्धा कारखान्यांना बाहेरून घ्यावे लागले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयामुळे अडचणीत आलेली सहकारी साखर कारखानदारी टिकली. 12,000 कोटी रुपयांचा साखर कारखान्यांवरील आयकर माफ झाला. इथेनॉल धोरणामुळे साखर उद्योगाला लाभ झाला. यापूर्वी कारखान्यांच्या प्रश्नांबाबत केवळ शिष्टमंडळे घेऊन पवार दिल्लीला जात असत, परंतु निर्णय कुठले होत नव्हते. रयत शिक्षण संस्थेची घटना शरद पवार यांनी बदलल्याने तेथेही त्यांनी घरातील लोकांना स्थान दिले. या संस्थेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. रयतमध्ये स्थानिक स्कूल कमिट्या राजकारणाचे अड्डे झाले आहेत. राजकीय हित जोपासण्यासाठी रयत आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा वापर करीत असल्याचा आरोप विखेंनी यावेळी केला. विखे फक्त हे आरोप करून थांबले नाहीत, तर त्यांनी थेट याबाबत सरकारला पत्रही पाठवल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात विखे पवार कुटुंबियांमधील पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. आता या संघर्षाची धग थेट शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटपर्यंत पोहोचली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संस्थेच्या कारभारावर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. विखे पाटलांच्या या मागणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली होती. आता संस्थेच्या चौकशीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रातील विखे विरुद्ध पवार हा सुप्त संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्ह आहेत. साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्य चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहेत. या समितीने VSIला 2009 ते 2025 या 17 वर्षातील आर्थिक व्यवहारांची इत्थंभूत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये संस्थेची बॅलन्स शीट, ऑडिट रिपोर्ट, आर्थिक लेखापरीक्षण अहवाल आणि राज्य सरकारकडून मिळालेल्या अनुदानाचा विनियोग या सर्व बाबींचा समावेश आहे. समितीने मागवलेली माहिती प्रचंड असून त्यात काही अनियमितता आढळल्यास संस्थेच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. आता याच मुद्द्याचा राजकीय अर्थही काढला जात आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी मदत निधी उभारण्यासाठी सरकारने साखर कारखान्यांकडून प्रति टन 10 रुपये मुख्यमंत्री निधी आणि 5 रुपये पूरग्रस्त मदत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर शरद पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. वास्तविक ही मदत शेतकऱ्यांच्याच कामी येणार होती, तरीही पवारांनी त्यात कुरापत काढली होती. शिवाय आगामी पुणे मनपा निवडणुकीत शरद पवारांच्या स्थानिक नेत्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करण्याच्या हालचाली सुरू केल्याचेही चर्चा होत्या. यामुळे महायुतीत बेबनाव वाढणार होता. या सगळ्या राजकीय परिस्थितीत नाक दाबून तोंड उघडण्याची टेक्निक भाजपने वापरल्याच्या चर्चा झाल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार अशा बातम्या झळकल्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते घाईघाईने पुढे येऊन प्रतिक्रिया व्यक्त करू लागले. रोहित पवार, प्रशांत जगताप या नेत्यांनी लगेच फडणवीस सरकारला धारेवर धरले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे कसे कल्याण करत आहे, पंतप्रधान मोदींनी सुद्धा कशी त्याची स्तुती केली आहे वगैरे बातम्या या दोघांनी पेरल्याच्या चर्चा झाल्या. वसंतदादा इन्स्टिट्यूट ही संस्था गेल्या 36 वर्षांपासून शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली काम करत आहे. वसंतदादा पाटील यांच्या निधनानंतर 1999 सालापासून पवार हेच या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
त्यामुळे संस्थेची चौकशी सुरू झाल्याने विखे पवार संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे. आता खरंच या संस्थेची चौकशी 60 दिवसात पूर्ण होईल का, हा प्रश्न आहे. परंतु विखे पवार संघर्षात गेल्या काही काळापासून विखेंचा कायमच विजय होतोय, हेही या निमित्ताने दिसून आले आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेच्या जागेबाबत पवारांनी आडमोठेपणाची भूमिका घेतली. त्यानंतर भाजपमध्ये जाऊन डॉक्टर सुजय विखे पाटील विजयी झाले. त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांचा बालेकिल्ला समजला जाणारा अहिल्यानगर जिल्हा विखेंनी भाजपच्या वर्चस्वाखाली आणला. कधी काळी 6 आमदार असणाऱ्या शरद पवारांकडे सध्या नगर जिल्ह्यात फक्त 1 आमदार आहे. ही सगळी किमया विखेंनीच घडवून आणली. आता VSIची चौकशी ही विखेंच्याच मागणीनंतर सुरू झाली. बघूयात या संघर्षात कुणाचा विजय होतो. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या हक्काचा आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.